सुकी भेळ बनवण्यासाठी आपण पहिले तिचा मसाला बनवून घेणार आहोत। त्याच्यासाठी आपण इथे 2-3 मिरच्या घेतलेल्या आहे, हे आलं, कढीपत्ता, पुदिन्याची पानं घेतलेली आहे, कोथिंबीर, इथे घेतलेले आहे धणे, जिरे, आमचूर पावडर किंवा चाट मसाला घेऊ शकता, मीठ आणि डाळ्या घेतलेल्या आहे। डाळ्याऐवजी तुम्ही फुटाणे घेऊ शकता। मिक्सरमध्ये आपण पहिल्यांदा हे धणे, जिरे, आमचूर पावडर आणि मीठ हे एकत्र बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला आणि याची सुकीच भरड करून घ्यायची आहे। हे सर्व सुकं छान बारीक करून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये कढीपत्ता, मिरच्या, आलं, पुदिना आणि कोथिंबीर बारीक करून घ्यायचा आहे। भेळीसाठी जो मसाला लागतो तो आपण इथे बनवून घेतलेला आहे। भेळ बनवण्यासाठी आपण इथे घेतलेले आहे कुरमुरे, टोमॅटो कापून घेतलेला आहे, कांदा, कैरी, चणे, शेंगदाणे आणि हा जो बनवलेला मसाला आहे तो आपण घेतलेला आहे। आणि इथे घेतलेली आहे आपण ही पापडी। ह्याच्याशिवाय भेळीला अजिबात मजा येत नाही, तर ही पापडी हवीच सुक्या भेळीमध्ये। आणि इथे घेतलेला आहे मी बारीक फरसाण घेतलेला आहे। तुम्ही बारीक पिवळी शेव मिळते शेव बटाटा पुरीबरोबर, ती वापरली तरी चालेल। आपण आता भेळ बनवायला घेऊया। याच्यामध्ये चणे टाकून घ्यायचे आहे, शेंगदाणे, हे बारीक फरसाण आहे, तुम्ही शेव घेऊ शकता, कैरी, आणि हा जो मसाला आपण चटणी बनवून घेतलेली आहे सुक्या भेळीची ती टाकून घ्यायची आहे। आणि ही पुरी आहे याच्यावर आपण अशी बारीक करून घ्यायची आहे। आणि छान मिक्स करून घ्यायचं। आणि हे अर्ध लिंबू याच्यामध्ये आपण आणि छान मिक्स करून घ्यायचे आहे। तयार आहे आपली सुकी भेळ। तर अशा पद्धतीने तयार आहे खमंग अशी आपली सुकी भेळ। तर नक्की करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।